काही बोलायच्या अगोदर तुम्ही पहिले हा व्हिडिओ पहा. मैं हिंदी में ही बात करूंगी। हिंदी में बात करेंगे, मराठी नहीं बोलेंगे। नहीं, क्यों मराठी में बोलूं? वो किधर इधर करते हो या उधर करते हो? महाराष्ट्र काम करते ना, मराठी काम करते ना, महाराष्ट्रात मराठी तो आलीच पाहिजे. कोणी पण असू द्या, मराठी आलीच पाहिजे तुला. मैं हिंदू में हिंदी बघा, में ही बात अशा करूंगी। लोकांना हाँ. हम तुम्ही मैं डोक्यात हिंदी घ्यायचं में ही नाही. बात करूंगी। आलेत आपली इथं आणि मराठी बोलत नाही. हाँ. ये. हाँ. गाडी निकाललं बाहेर. मैं काही पण म्हणजे महाराष्ट्रात राहतो म्हणून बा मराठीमध्येच बोलायचं, हिंदी बोलायची नाही. पण हे चुकीचं आहे. कारण की संविधानामध्ये हक्क दिला आहे की बा तुम्ही तुमच्या आवडती भाषा बोलू शकता, तुमच्या आवडत्या जागी तुम्ही राहू शकता. पण काही लोक असे समजत आहे की बा महाराष्ट्रात राहतो तर म्हणजे मराठीच बोलायची, हिंदी बोलायचीच नाही, मराठीचा अभिमान ठेवायचा. हे हे काही पटलं नाही. हे चुकीचं आहे. उलसं म्हणजे दुसऱ्यांना मराठी लँग्वेज येत नसेल तर मग त्यांनी काय करायचं? हां, असे खूप काही हिंदी साहित्यकार आहे ज्यांना मराठी भाषा येत नाही. असे अनेक लोक आहे ते महाराष्ट्रात राहून काम करते पण त्यांना आतापर्यंत मराठी येत नाही. पण ठीक आहे ना, नाही येत तर नाही येत, पण हिंदी येते ना, त्यांना समजते ना तुम्हाला की बा काय त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांना बोलायचं काय आहे. तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कशी म्हणू शकता की बा तुम्ही मराठीतच बोला, हिंदीमध्ये बोलू नका? असं नको. बार लोकांच्या दिमागात भुसा भरलेला आहे. पहिली गोष्ट, काही कामाचे लोक राहिले नाही आहे आपले, सर्व कोम्यात गेले आहे. कोम्यात म्हणजे त्यांचा ब्रेन वॉशच केला आहे, सर्व झालं. बस सांगायचं इतकं होतं की बस प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे आपली भाषा बोलायची. स्वतःला जसं राहता येते तसं राहायचं. हे प्रत्येक संविधानामध्ये स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला दिलं आहे. तर तुम्ही जास्त दबाव टाकू नका. ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना पण त्यांना हिंदी लँग्वेजमध्ये बोलता येते, पण तुम्हाला पण समजते ते लँग्वेज. तर तुम्ही काहून त्यांच्यावर दबाव टाकता? बा तुम्ही महाराष्ट्रात राहतात तर मराठी लँग्वेजच बोला, हिंदी लँग्वेज बोलू नका, असे काहून करत आहे? की बा तुम्हाला हिंदी लँग्वेज येत नाही म्हणून तुम्ही त्यांना बोलत आहे की मराठीत बोला? असं नको. सांगायचं इतकंच आहे की बा दुसऱ्यांवर दबाव टाकू नका, मराठी लँग्वेज बोला म्हणून. आणि जर दुसऱ्या राज्यात गेले आणि तिथची लँग्वेज तुम्हाला आली नाही, जसे का केरळमध्ये गेले, तुम्हाला तिथची लँग्वेज आली नाही, तर तुम्ही काय कराल? तुम्ही हिंदीमध्येच बोलाल ना. दुसरा कोणता पर्याय आहे का तुमच्यासोबत साठी की बा नाही आम्ही मराठीत बोलतो, मराठी त्यांना समजणार? असं नाही ना. आपली लँग्वेज त्यांना नाही समजणार, त्यांची लँग्वेज आपल्याला नाही समजणार. सांगायचं इतकं तात्पर्य आहे की दुसऱ्यांवर दबाव नका टाकू. बा तुम्ही हे लँग्वेज बोला म्हणून. त्यांना जे आवडते ते बोलू द्या. त्यांना जे लँग्वेज त्यांना आवडते, जे त्यांना लँग्वेज सोपी जाते ते लँग्वेज त्यांना बोलू द्या ना. तुम्ही काय म्हणतात टांगर होता, महाराष्ट्रात राहतो तर मराठीच बोला, हिंदीमध्ये बोलू नका? असं कसं? हां,